चला तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत जंगोदेवी, जे प्राचीन काळामधून तिथं देवस्थान आहे. खूप मोठं देवस्थान आहे. दूरदूरून लोक तिथं दर्शनाला येतात. तर आपण तिथे जाणार आहोत जंगोदेवीला. जंगोदेवीला आदिवासी लोकांचं दैवत आहे. आदिवासी लोक खूप दुरून दुरून येतात दर्शनासाठी. मोठं दैवत आहे तिथे आणि अशा जंगलामध्ये आहे. मोठं जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे. तरी आपण समोर पाहणार आहोत. आम्ही जाणार आहोत 3-4 जण. माझ्यासोबत राहील उईके मॅडम, म्हणजे मी ताई बोलतो त्यांना. खूप सुंदर असा प्रवास होईल आमचा. तर समोर पाहू आपण. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहे जंगूदेवी इथे. हे बघा, इथले लोक संस्कृती कशी जपत आहेत. खूप सुंदर असा त्यांचं देव घेऊन बड्या त्यांचा प्रोग्राम चालू आहे इथे. हे बघा, या मुलींकडे देवी आहे. सर्व व्यवस्थित चालू आहे. तर असा प्लेस आहे. खूप दुरून गाड्या येतात. किती साऱ्या गाड्या आहेत इथे. हे बघा, हे मेन दरवाजा आहे जंगूदेवीचा. तर आपण आतमध्ये आलो आहे. आतमध्ये जात असता इथलं लोकेशन इतकं सुंदर आहे. बघा, हे पाठीमागे पण लोक येतात. माझ्यासोबत उईके मॅडम पण आहेत. हे असं नेचर आहे तिथलं, खूप सुंदर आहे. समोर पाहूया आपण. हे इथे शेड बांधलेलं आहे. जे दूरदूरून लोक येतात राहण्यासाठी, जे 4-4 दिवस राहतात त्यांच्यासाठी आहे. हे जेवण वगैरे करून इथं राहणं सुंदर आहे. आणि हे मेन मंदिर आहे जंगूदेवीचं. याच्या आतमध्ये दर्शनाला लोक उभारलेले आहेत. आतमध्ये देवी आहे. खूप सारे हे वाजवत आहेत. संस्कृती आहे यांची, आदिवासी संस्कृती. तर हे देवी आहे आतमध्ये. खूप सारे असे देव आहेत, छोटे छोटे प्रसिद्ध आहे. जर आपण या देवीला काय मागितलं तर आपली विश पूर्णपणेच होईल असे इथले लोक म्हणतात. कारण खूप दिवसापासून इथं लोक येतात जातात. भरपूर सारे लोक येतात. सुंदर असं इथं मंदिर आहे आणि जंगल आहे. हे इथे लोक, खूप सारे लोक येतात आदिवासी, त्यांचं साहित्य घेऊन. कोणी डान्स करतात, कोणी काही. खूप सुंदर आहे. हे बघा, इकडे पाठीमागे पूजा चालू आहे. लोक बसले आहेत इकडे. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे नारळ फोडतात. तिथे पूजा केल्यानंतर नारळ इकडे फोडावा असं त्यांचं म्हणणं आहे. इकडेच नारळ फोडतात त्यांनी. खूप सुंदर. हे इकडे जेवण चालू आहे. दूरदूरून लोक आले आहे, जेवण करतात बड्या. खूप सुंदर आहे. हे बघा, त्यांचं एकामागे एक लाईनीने चालले आहेत पूजा करत. सुंदरसं असं लोकेशन आहे. आणि हे लोकेशन एवढं जबरदस्त आहे ना, खूपच भारी. बघू शकता तुम्ही, जंगलामध्ये आहे. तर तिकडे चाललो आहे आम्ही. हे बघा, इथून जर झूम केला तर किती मस्त नेचर आहे. व्ह्यू पहा कसा आहे. हे बघा, इकडे पण देवी आहे. एक नंबर. खूप सुंदर असं आहे. इकडे पाहण्यासारखं आहे. मी फर्स्ट टाईमच आलो आहे इकडे. माझं काही याच्या अगोदर नाही आलो मी इकडे, पण आता फर्स्ट टाईम आलो आहे. तुम्हाला आता खाली जाऊन पण दाखवेल मी. किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ताई पण आहेत माझ्यासोबत. ताई पण येत आहेत. किती सुंदर लोकेशन आहे. झूम केलं तर पहा, तिकडे एक छेद आहे आतमध्ये. तिथं पण देवी आहे. खूप दिवसापासून इकडे पूजा चालू असते. हे बघा, इकडे पण एक छेद आहे. सुंदर असं लोकेशन आहे. पाणी आहे, सर्व गोष्टी आहेत. लोक येतात, पूजा करतात, इथे आंघोळ करतात. खूप सुंदर आहे बघण्याला. इथं छोट्या छोट्या मासे पण आहेत ह्या पाण्यामध्ये. खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बारीक बारीक मासे आहेत. तर अशा प्रकारे लोकेशन आहे मित्रांनो. बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि इकडे येण्यासाठी मी दुसऱ्या रस्त्यानं आलो आहे. तो लोक जे जातात ते साईडचा म्हणजे दुसरा रस्ता आहे. त्या रस्त्याने लोक तिथे जाऊन पूजा करण्यासाठी तिथे जात आहेत. तर तो रस्ता बराच दुरून असल्यामुळं आम्ही काही तिकडे जाऊ शकलो नाही. हे बघा, असं मंदिर आहे. इथे छत आहे.
इथे देव आहे, इथेही नारळ फोडतात, पूजा करतात. खूप सुंदर असं लोकेशन आहे इथलं. तर आता ताई थोडं पूजा करत होती तर आपण बसावं म्हटलं, तर हे ताई तिकडे पूजा करत होती, आपण बसलो आहे. खूप सुंदर लोकेशन आहे. हे बघा लोक पूजा करत आहेत. कोणी नारळ फोडेल, कोणी पूजा करतील, असं त्यांचं आहे. ज्याच्या त्याच्या परीनं करतात ते लोक. आदिवासी लोक येतात खूप दिवसापासून इथे. तर मित्रांनो, आता इथून आपण परत पुढे जाणार आहोत. पाहू पुढे काय आहे काय नाही. तर इथे असं लोकेशन खूप मस्त आहे. तर माझी इच्छा आहे तुम्ही या सर्वजण. जबरदस्त आहे. ही अशी पहाडी आहे, चढ आहे, खूप सुंदर आहे. हे झाड एवढी मस्त थंड सावली देतं उन्हाळ्यामध्ये. लिंबाचं झाड आहे. बढिया लोकेशन, खूप सुंदर असं आहे. हे बघा पूजा झाली आहे. ह्या लोकांची पूजा करत आहेत. त्यांची संस्कृती आहे, त्यांच्या परीनं पूजा होत आहे. किती सारे लोक आहेत बघा तुम्ही. खूप सुंदर असं लोकेशन आहे. लोकेशनचं नाव जंगूदेवी. पहा किती सारे देव आहेत त्यांचे. आदिवासी प्राचीन काळामधून आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर, मला तर खूप आवडलं मित्रांनो. पहा एकामागे एक जातात ही लोक. आता तर मित्रांनो, आता इथून आपण जाणार आहोत समोर. आपलं दर्शन वगैरे झालं आहे. खूप सुंदर हा मेन गेट आहे. तर बाय बाय, भेटूया नंतर. जय जंगूदेवी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.